आयुर्वेदानुसार आपल्या शरीरातल्या 13 अग्नींपैकी जठराग्नी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. जठराग्नी बिघडला की आपल्याला अनेक प्रकारचे रोग निर्माण होतात. आयुर्वेदानुसार यासाठीच गट हेल्थ ही खूप महत्त्वाची मानली गेली आहे. आज ह्या व्हिडिओमधून आपण पचन बिघडलं असता करायचे अगदी सोपे उपाय किंवा घरगुती म्हणता येतील असे उपाय बघणार आहोत. पहिला रामबाण उपाय म्हणजे पोट बिघडलं असता पूर्ण दिवसभर लंघन करावं. पूर्ण लंघन शक्य नसेल किंवा ॲसिडिटीचा त्रास जास्त असेल तर साळीच्या लाह्या भिजवून उकळून ते पाणी अधूनमधून दिवसभर प्यावं किंवा उकळून गार केलेलं पाणी दिवसभर थोडं थोडं प्यावं. लंघन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण आहार घ्यायला सुरुवात करणार त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्यायची. सकाळी उठल्यावर जेवताना आणि रात्री झोपताना जे पाणी प्यायचं ते पाणी कोमट केलेलं किंवा उकळून गार केलेलं असं असावं. आपल्याला जेवढी तहान असेल तेवढंच हे पाणी प्यावं. जास्ती पाण्याने सुद्धा अजीर्ण होऊ शकतं. जेव्हा भूक लागत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही, अन्न समोर आलं की नकोसं वाटतं, अशा वेळेला दीपन म्हणजे जठराग्नी प्रदीप्त करणारे किंवा वाढवणारे पदार्थ महत्त्वाचे आहेत. यातलं सहज उपलब्ध होणारं आलं हे आपण वापरू शकतो. यासाठी जेवणापूर्वी छोटा आल्याचा तुकडा सैंधव लावून चांगला चावून चावून खावा. त्यावर थोडंसं कोमट पाणी प्यावं. असं 8 ते 10 दिवस करावं. आल्याप्रमाणेच पचनासाठी उपयोगी असणारा दुसरा घरात उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे लिंबू. लिंबू आणि आल्याचा रस समभाग एकत्र करून ठेवावा. हे पाचक अनशापोटी किंवा जेवणापूर्वी 1 चमचाभर घ्यावं. यामुळे तोंडाला पाणी सुटणं, मळमळ होणं, नॉशिया, उलट्या होणं यावर गुणकारी आहे. आल्याची तीक्ष्णता ज्यांना वाटते किंवा लहान मुलांना द्यायचं असेल अशा वेळेला यामध्ये थोडासा मध घालावा. बरेचदा कृमींमुळे सुद्धा आपलं पोट बिघडतं. अपचन होणं, जुलाब होणं, उलट्या होणं यासारखे आजार दिसतात. विशेषतः लहान मुलांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसतं. ओवा, शोपा, वावडिंग समभाग घेऊन ते पाण्यामध्ये चांगलं उकळून पाण्याचा काढा करून घ्यावा आणि हा काढा जेवताना आणि दिवसा थोडा थोडा पिण्यासाठी वापरावा. याचबरोबर जेव्हा अजीर्ण जाणवत असेल किंवा पचन नीट होत नाही, गॅसेस होतात असं जाणवत असेल, अशा वेळेला दीपन पाचन असणारा धने, जिरे आणि बडीशोप हे समभाग घालून ते पाण्यामध्ये उकळून त्याचं पाणी प्यावं. ॲसिडिटी, जेवल्यानंतर पोट गच्च होणं, गॅसेस जाणवणं याबरोबर पोट बिघडल्यानंतर छातीत, पोटात जळजळ होते, उलट्या, जुलाब होतात, अशांसाठी सुंठ हे सर्वोत्कृष्ट औषध आहे. सुंठ ही त्रिदोषशामक आहे. यासाठी जेव्हा पोटाची कोणतीही तक्रार असेल तेव्हा सुंठीचा वापर करावा. सुंठ आणि खडीसाखर यांचं समभाग चूर्ण सकाळी अनशापोटी घेतलं असता तोंडाला पाणी सुटणं, छातीत किंवा पोटात जळजळ होणं, उलट्या होणं या सगळ्यावर गुणकारी आहे. जुलाब जास्त प्रमाणात होत असतील तर जायफळ चूर्ण, थोडंसं सुंठ आणि तूप मिसळून त्याची गोळी करून ते घ्यावं. याचप्रमाणे आवळा हा सुद्धा या पोटाच्या स्वास्थ्यासाठी उत्कृष्ट असं औषध आहे. ताजा आवळा, आवळ्याचा रस, आवळ्याचा मोरंबा, आवळ्याची कँडी या वेगवेगळ्या प्रकारांनी आपण त्याचा वापर करू शकतो. आवळा हे उत्कृष्ट रसायन असल्यामुळे पचन बिघडल्यानंतर येणारा अशक्तपणा किंवा थकवा दूर करायला सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. ज्येष्ठमध, ज्येष्ठमधाची पावडर, शतावरी, शतावरी चूर्ण, शतावरी कल्प हे सगळे
पदार्थसुद्धा पोटाच्या स्वास्थ्यासाठी अतिशय उपयोगी आहेत. ज्यांना वारंवार पोट बिघडण्याचा त्रास होतो अशांनी आहारामध्ये साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, लाह्याचं पीठ याचा समावेश करावा. पोटाचं स्वास्थ्य किंवा पोट चांगलं राहावं यासाठी मूग, मुगाची डाळ, दूध गाईचं असल्यास अजून चांगलं, तूपसुद्धा गाईचं, ते नसेल तर घरी कढवलेलं तूप याचा आहारात समावेश करावा. पोट बिघडल्यानंतर लक्षणांनुसार हिंगवाष्टक चूर्ण, अविपत्तिकर चूर्ण, त्रिफळा चूर्ण, हरितकी, कामदुधा, सूतशेखर, लघु सूतशेखर, कुटज घनवटी, प्रवाळ पंचामृत, अभयारिष्ट, कुटजारिष्ट, भूनिंबादी काढा ही औषधं वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत. हे सोपे उपाय करा आणि आपल्या पोटाचं स्वास्थ्य राखा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मनोधारा चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा.